ऋतुनिर्मिती भाग 2 या धड्याचा आपण अभ्यास करत आहोत. आता त्याच धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करू. चला तर आता आपण बघणार आहोत पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य ही स्थिती. तर पृथ्वीचा सूर्याभोवतीचा संपूर्ण हा परिभ्रमण मार्ग कसा असतो तर लंबवर्तुळाकार असा आहे. आणि या लंबवर्तुळाकाराच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. आपल्या चित्रामध्ये आपल्याला दिसते बघा. उपसूर्य व अपसूर्य ही संपूर्णपणे स्थिती आपल्या या चित्रामधून आपल्याला दिसते. मध्यभागी सूर्य आहे, लंबाकृती आपला त्याचा मार्ग आहे. बघितला? पुढे जाऊ. चला तर सूर्य आपलं स्थान हे बदलत नाही आणि पृथ्वी ही लंबवर्तुळाकार मार्गाने काय करत असते, फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर हे सारखे नसते. कुठल्या ठिकाणी ती सूर्याच्या जवळ येते, कुठल्या स्थितीमध्ये ती सूर्याच्या लांब पण जाते. म्हणजे कमी जास्त, कधी मध्यम, म्हणजे असं असतं की तिचं आणि सूर्याचं थोडस समान, म्हणजे समोरासमोर आलं, म्हणजे ही परिस्थिती एकसारखी नसते आणि म्हणजे अंतर हे सारखं नसतं. आणि परिभ्रमणाच्या दरम्यानची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी ही सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते आणि म्हणून ही स्थिती म्हणजे काय तर उपसूर्य. ह्या स्थितीला काय म्हणतात? उपसूर्य. आणि यावेळेस पृथ्वीच्या आसाचं जे दक्षिण टोक असतं ते सूर्याकडे असतं आणि या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी ही सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजेच काय तर अपसूर्य स्थितीत असते. आलं लक्षात? अगदी बरोबर. बघा ह्या दोन्ही स्थित्या कशा आहेत, उपसूर्य आणि अपसूर्य. आणि तिथे आपल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी आहे, उपसूर्य. आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे अपसूर्य स्थिती. तर यावेळेस पृथ्वीच्या आसाचे आपण उत्तरेकडचे जे टोक आहे, कुठलं उत्तरेकडचं, ते आकृतीच्या मदतीने सूर्य सापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे ही लक्षात आपल्याला स्थिती येते. बरोबर. आणि पृथ्वीचा लंबवर्तुळाकार हा परिभ्रमणाचा जो मार्ग आहे आणि पृथ्वीचा कललेला जो आसा आहे याच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ही ऋतुनिर्मिती होते. बरोबर आहे. जानेवारी महिन्यामध्ये वेगळी स्थिती असते, थंडी असते, आणि जुलै महिन्यात पावसाचं वातावरण असतं. आलं लक्षात? अगदी बरोबर. पुढे माहित आहे का तुम्हाला ही एक छोटीशी गीत आहे की सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेवरील वेग आणि अपसूर्य स्थितीत कमी होतो आणि उपसूर्य स्थितीमध्ये काय होतं, वाढतो. आणि या दोन्ही स्थितीमधील जो अंतरामध्ये जो फरक नसल्यानं पृथ्वीच्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवत नाही. आले लक्षात? इथपर्यंत जाऊया पुढे. चला तर आता आपल्याला चित्र दिसतंय की सूर्य आहे, पृथ्वी, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त आपण सगळं बघत आहे. तर परिभ्रमण कक्षेमध्ये वर्षातून 2 दिवस, परत लक्षात घ्या, परिभ्रमण कक्षेमध्ये लंबवर्तुळाकार. आलं लक्षात? तर या परिभ्रमण कक्षेमध्ये वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरण ही लंबरूप पडतात. लंबरूप म्हणजे लांब. बरोबर आहे. आणि ही स्थिती साधारणपणे कधी येते बघा, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या रोजी असते. आणि अशा वेळी पृथ्वीचं उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही ध्रुव आपल्या या सूर्यापासून अगदी समान अंतरावर असतात. काय असतात? अगदी समान अंतरावर. म्हणजेच पृथ्वी ही संपात स्थितीमध्ये असते. कोणत्या स्थितीमध्ये? काय बोलले मी? संपात स्थिती. आलं लक्षात? आता पुढे जाऊया की प्रकाश वृत्तामुळे विषुववृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचे होणारे प्रकाशित अप्रकाशित भाग हे आपण आकृती 8.3 मध्ये दाखवलेले आहेत. बघतोय आपण कशा रीतीने सूर्याची किरण
पडत आहे पृथ्वी. आणि उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित व अप्रकाशित भाग समान असल्यानं तुमच्या असं लक्षात येणार आहे की ही स्थिती असेल त्या दिवशी पृथ्वीवर सगळ्या ठिकाणी दिनमान आणि रात्रमान हे सारखेच असते. कसे असते? सारखेच असते. आलं लक्षात? मुद्दे स्पष्ट झाले? तुमच्या लक्षात आलं? जाऊया पुढे. चला, ही कोणती आहे? संपास्थिती. संपास्थिती म्हणजे काय? तर विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप असण्याची स्थिती, आणि यालाच विषुवदिन असंही म्हणतात. काय म्हणतात? विषुवदिन असेही म्हणतात. आणि या स्थितीत तयार होणार आपलं प्रकाशवृत्त आणि रेखीय वृत्तीय आपल्या बृहदवृत्ताशी तंतोतंत असं जुळतं. काय होतं? तंतोतंत जुळतं. आणि उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च, मार्च महिना उन्हाळा, होळी असते आपली, आठवलं? तर त्यावेळेस 21 मार्च ते 21 जून या कालावधीमध्ये वसंत ऋतू, तर 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये शरद ऋतू असतो. शरद ऋतू एक वेगळाच ऋतू आहे. म्हणजे कसं आहे की त्यावेळेस थोडस असं वेगळं वातावरण असतं. आणि उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च हा दिवस वसंत संपात आहे. वसंत ऋतू तर तुम्हाला माहिती आहे. आणि शरद ऋतूमध्ये फुलं जे असतात ते खाली पडतात आणि मग नवीन मौसम, एक नवीन बहार बोलतात, ती येते. आणि 23 सप्टेंबर हा दिवस शरद संपात आहे आणि 21 मार्च हा वसंत. मग दक्षिण गोलार्धात या कालावधीमध्ये या उलट उत्तर असतं, या उलट ऋतू असतात. त्याच्यामध्ये सगळं उलट असतं. अयन दिन आणि विषुवदिनांच्या तारखामध्ये एखाद्या या दिवसाचा फरक होऊ शकतो. आणि असा फरक पृथ्वीच्या वार्षिक या गतीमध्ये होणाऱ्या तफावतीमुळे होतो. कशी ती फिरत असते? लंबवर्तुळाकार सूर्याच्या भोवती. आणि बघा कसे ऋतू येतात, कसे जातात आणि कशा रीतीने ही सगळी घडामोड आपण शिकत आहोत. आले लक्षात इथपर्यंत? अगदी बरोबर. चला पुढे जाऊ. मग मला सांगा, कोणता दिवस वसंत संपात? तर तो 21 मार्च आणि शरद संपात 23 सप्टेंबर. बरोबर. चला पुढे जाऊया. तर आता आकृती क्रमांक 8.4 मध्ये कललेल्या अक्षासह पृथ्वीची 21 जून आणि 22 डिसेंबरची स्थिती दाखवली आहे. तिचा प्रकाशित आणि अप्रकाशित भागही आपण बघितला. आता या आकृतीचंच निरीक्षण करायचंय आणि काही प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची. तर चित्र अ मध्ये कोणते एक ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे? चित्र ब मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही? कोणत्या गोलार्धातील दिनमान हे 31 जून रोजी मोठे असेल आणि कोणत्या गोलार्धातील रात्रमान हे 22 डिसेंबर रोजी मोठे असेल? कर्कवृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यकिरण ही लंबरूप पडतात? आणि उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता 23 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल? आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो याच्या अंतर्गत तुम्हाला विषुववृत्तीय भागामध्ये ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. अजून सूर्य, पृथ्वी, तिच्या स्थित्या, आपल्या ऋतुमानामध्ये काय काय आहे आपण अभ्यास करणार. चला तर.